प्रवीण गायकवाड प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेत आरोपींना तात्काळ अटक केली। मुख्यमंत्र्यांची माहिती, तर योग्य ती कलम लावून कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आरोपींवर हवी ती कलम लावण्यात आलेली नाहीत। अनेक मंत्री आणि गृह मंत्रालयातून पोलिसांना फोन। मारहाण प्रकरणामध्ये प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही। गायकवाड यांच्यावरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक। सरकारनं हल्ला घडवल्याचं म्हणत हल्लेखोरांवर मोक्का लावण्याची सुद्धा मराठा कार्यकर्त्यांची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ऑगस्टमध्ये सुनावणी, तर याच वर्षी निकाल लागणार। स्थानिक निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची सिब्बल यांची मागणी। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, तर खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर, तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा करणार। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। राज ठाकरे सध्या इगतपुरीकडे रवाना। राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार। मारहाण करताना व्हिडिओ काढू नका, या विधानावर आक्षेप। वरळीतील मेळाव्यामध्ये केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। सगळेच उघडे फिरतायत, दरम्यान सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या। अनिल परबांची टीका, तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्याची ही मागणी। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र पिंजून काढणार। निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेणार। पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। कॅरी ऑनच्या मागणीसाठी आता विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा। शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी।